तर सरसंघचालक मोहन भागवत हे मतदानासाठी आलेले आहेत आणि आता ते मतदान करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। अगदी 5च मिनिटात मतदान करण्यासाठी ते पोहोचतील। खरं तर 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि अगदी सकाळी सकाळी सरसंघचालक मोहन भागवत हे इथे मतदान करण्यासाठी आले। निश्चितच मोहिनी, खरं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांचे प्रत्येकालाच एक उत्साह होता, सर्वांनाच निवडणुकांची चाहूल लागलेली होती आणि अगदी आता निवडणुका आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। भाजपमध्ये एक वेगळाच उत्साह आपण बघितलेला होता, सर्वच मतदारांमध्ये खरं तर उत्साह आहे। मात्र मोहन भागवत आता ते सकाळी सकाळी पहिलेच आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावण्यासाठी पोहोचले असल्याचं आपण बघतो। अगदीच सेजल, आपण जर पाहिलं तर संघानं यावेळी विधानसभेसाठी अतिशय मोठे प्रयत्न केलेले आहेत। अगदी प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन बूथ रचना करून संघाने सुद्धा भाजपच्या एकूणच महायुतीच्या पाठीशी उभं राहण्याची आपली भूमिका स्पष्ट केलेली होती आणि संघाच्या या आता सगळ्या रणनीतीला कशा प्रकारे यश येतं विधानसभेमध्ये ते पाहणं अतिशय उत्सुकतेचं आहे। मोहिनी, आपण लोकसभेमध्ये बघितलं होतं भाजपला काहीसा फटका बसलेला होता आणि त्यानंतर आरएसएसने अर्थातच संघाने भाजपला काही महत्त्वाचे निर्देश दिलेले होते आणि त्या पावलांवर चालण्यास सुद्धा सांगितलेलं होतं। कुठेतरी त्या निर्देशांचा, त्या आदेशांचा फायदा या निवडणुकीमध्ये भाजपला होणार का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार। अगदीच सेजल, एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपचं आणि संघाचं हे गणित कसं जुळून येतंय तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे।